कोल्हापूरचा राजा राजश्री शाहू महाराजांचा एकच प्रसंग सांगतो, पुढे चालणार आहे. कर्नाटकचा राजा आहे. या कर्नाटकच्या राजाने काय केलं, काही गुन्हेगारी समाजातील जी लोक आहेत, म्हणजे काही समाजाला गुन्हेगार ठरवलं गेलं होतं आणि त्या गुन्हेगार समाजातल्या काही लोकांना अटक करण्यात आली. आणि त्या कर्नाटकच्या राजाने काय केलं, त्या सगळ्यांना बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून एका लाईन मध्ये उभं केलं. आता काय करणार होता तो कर्नाटकचा राजा, तर तो कर्नाटकचा राजा काय करणार होता, त्या सगळ्या गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना चापकानं फोडून काढणार होता. नुसताच चापकानं फोडणार नव्हता, शरीर काळे लाल होईपर्यंत मारणार होता. तो कर्नाटकचा राजा, तो कर्नाटकच्या राजाची ही गोष्ट ज्यावेळेस राजश्री शाहू महाराजांना कळाली आणि राजश्री शाहू महाराज कोल्हापूर कर्नाटकला गेले आणि कर्नाटकला गेल्यानंतर त्यांच्या कानावरती गोष्ट पडली होती की कर्नाटकचा जो राजा आहे, त्या कर्नाटकच्या राजानं काही असे भारतीय समाज असेल, वेगवेगळ्या ज्या जाती आहेत, त्या जातीला गुन्हेगार समजून त्यांना शिक्षा करणार आहे. आता मात्र त्या लोकांना उभं केलं होतं. आता शिक्षेची अंमलबजावणी सुरू होणार होती. राजश्री शाहू महाराज तिथे गेले आणि राजश्री शाहू महाराजांनी म्हटलं, तुम्ही काय करताय महाराज, म्हणजे त्या कर्नाटकच्या राजाला विचारलं, महाराज तुम्ही काय करताय. त्यावेळेस तो कर्नाटकचा राजा म्हटला, काही जाती गुन्हेगार आहेत, त्या गुन्हेगार जातीची काही लोक आहेत, यांनी समाजामध्ये अंधाधुंदी माजवली आहे, यांना मी चापकानं फोडून काढणार आहे. त्यावेळेस आमचे राजश्री शाहू महाराज म्हणतात, तुम्ही त्यांना शिक्षा देऊ नका, तुमच्यापेक्षा भयंकर मी शिक्षा देतो. कर्नाटकचा राजा म्हटला, जरूर घ्या, काय करायची, कोणती शिक्षा द्यायची आहे. आता मात्र हा लोक राजा राजश्री शाहू महाराज म्हणतो, मी यांना कोल्हापूरला नेतो आणि कोल्हापूरला नेऊन काय करतो, तुमच्यापेक्षा जबरदस्त शिक्षा देतो, फक्त यांना माझ्या बरोबर कोल्हापूरला पाठवा. आता त्या बरेचशे गुन्हेगारी जातीची लोक होती, त्या लोकांना काय केलं, त्या कर्नाटकचा राजा म्हटला, जा घेऊन जा, म्हणजे माझ्या डोक्याचं दुखणं जाईल म्हटला. आणि त्या राजानं, कर्नाटकच्या राजानं या लोकांना सोडून दिलं. राजश्री शाहू महाराजांबरोबर ही माणसं कोल्हापूरला आली. आता यांना शिक्षा द्यायची होती. शिक्षा काय द्यायची होती, तर आमच्या राजश्री शाहू महाराजांनी काय केलं, या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि बरोबर घेऊन एका डोंगरावरती गेले. डोंगरावरती गेले आणि आता या लोकांना सांगू लागलं, हा डोंगर फोडायचा आहे, हा डोंगर फोडायचा आहे. त्या लोकांना काही कळलंच नाही की म्हणजे बरं शिक्षा आहे आम्हाला, डोंगर फोडायचं, तर फोडायला सुरुवात केली. डोंगर फोडायला सुरुवात केली. शाहू महाराजांनी सांगितलं, या डोंगराची माती, या डोंगराचा दगड, दगड एका बाजूला करायचा आहे, माती एका बाजूला करायची आहे. आणि हे काम चालू झालं. आता बरेच लोक हे काम करत असताना त्या कोल्हापूरमधली जी माणसं आहेत, ती माणसं पाहत होती. आता ही पाहत असताना राजश्री शाहू महाराजांना नावं ठेवत होती, म्हणजे या राजाचं डोकं फिरलंय, हा काय करतोय, डोंगर फोडतोय, लोकांना कामाला लावतोय. लोक राजश्री शाहू महाराजांवरती हसायला लागली, त्यांना हिरवायला लागली. काही दिवसानं डोंगर फोडून झाला, माती बाजूला झाली, दगड बाजूला झाले. आणि माझ्या भावंडांनो, त्यावेळेस लोक म्हणजे आता कोणती शिक्षा आहे. आता राजश्री शाहू महाराज म्हणतात, आता काय करा, हे जे दगड तुम्ही बाजूला केलेले आहेत, त्या दगडाला दगड लावा, दगडावरती दगड ठेवा. लोक म्हटली, हो ठेवतो. दगडावरती दगड ठेवायला सुरुवात झाली. दगड ढासळत होते. लोकांनी विचारलं, महाराज दगडावरती दगड ठेवत असताना दगड ढासळतोय, काय करावं. राजश्री शाहू महाराज म्हणले, दगडावरती दगड जर ठेवून जर ढासळत असेल, त्याच्यामध्ये माती लावा आणि दगडावरती दगड ठेवा. ही गुन्हेगार समाजातली माणसं आता दगडावरती दगड ठेवू लागली, माती बाजूला करू लागली, मध्ये माती ठेवू लागली, दगडावरती दगड ठेवू लागली. आणि अशा खंडातलं सगळ्यात मोठं धरण राधानगरी धरण बांधलं. गुन्हेगार जातीच्या लोकांना बरोबर घेऊन गुन्हेगार जातीच्या माणसाला सिव्हिल इंजिनियर करणारा भारतातलाच नव्हे तर जगातला पहिला राजा आहे. तो राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज आहे. गुणवत्ता ही आपल्याला निर्माण करता येते, हे राजश्री शाहू महाराजांनी दाखवलंय. त्या लोकराजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आणखी एक प्रसंग सांगतो, मी पुढे चालणार आहे. राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीचा सोहळा आपण करणार आहात आणि जरूर केला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की राजश्री शाहू महाराज यांची जयंती सणासारखी साजरी झाली पाहिजे. मात्र दुर्दैव इथं आहे, बहुसंख्य मराठा समाजाची माणसं आहेत. मीही मराठा समाजाचा पोरगा आहे, तुम्ही मराठा समाजाचे पोरगा आहे. परंतु राजश्री शाहू महाराज म्हटलं की आमच्या मराठ्यांना अजूनपर्यंत माहित नाही हा आपला राजा आहे म्हणून. मराठा काय म्हणतो, राजश्री शाहू महाराज कोण, दलितांचा आहे. राजश्री शाहू महाराज कोण, वेगळ्या जातीचा आहे. बाबासाहेब कोण,
तर दलितांचे आहेत. अण्णाभाऊ साठे कोण? मातंगांचे आहेत. अहिल्याबाई होळकर कोण आहेत? धनगरांचे आहेत. अहो आमची मराठ्याची पोरं शिवजयंती करत असताना बाबासाहेबांचा फोटो ठेवत नाही, राजश्री शाहू महाराजांचा फोटो ठेवत नाही. आमची मराठ्याची पोरं अहो राजश्री शाहू महाराजांबरोबर महात्मा फुल्यांचा सुद्धा फोटो ठेवायला पाहिजे होता. ज्या महात्मा फुल्यांनी रायगडावरती जावं, छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधावी आणि पहिला शिवजयंती सोहळा सुरू करावा, त्या महात्मा फुल्यांना सुद्धा आमची माणसं विसरली. तर राजश्री शाहू महाराजांचा विचार करून द्या. काय आहे राजश्री शाहू महाराजांचं काम? एकच गोष्ट सांगतो, पुढे मी चलतो. राजश्री शाहू महाराजांचं काम इतकं आहे की कोल्हापूरमध्ये जो तुम्ही कधी गेलात तर या कोल्हापूरमध्ये जो एक राजवाडा आहे त्यांचा, त्या राजवाड्यामध्ये परिवर्तन करण्याचं केंद्र आहे. आता काही दिवसापूर्वी राजश्री शाहू महाराजांनी मोठा राजवाडा बांधला होता आणि त्या राजवाड्याच्या पुढे लोक यायची, गाणं सांगायची. त्यावेळेस एक अप्पा शास्त्री बेलेकर नावाचा एक माणूस आला आणि तो म्हटला, महाराज माझ्या नातवाचा जो आवाज आहे तो छान आहे, तो छानपैकी गाणं म्हणतोय महाराज, तुम्ही त्याचं गाणं फक्त ऐका, फक्त तुम्ही माझ्या नातवाचं गाणं ऐका. आता मात्र राजश्री शाहू महाराज म्हटले, होय ना, दाखव तुझ्या नातवाचा आवाज, ना दाखव तुझ्या नातवाला, गाऊन दाखव म्हणावं. आता नातू गायला लागला. पोराचा आवाज इतका सुरेख होता, इतका सुरेख होता. आता मात्र राजश्री शाहू महाराज खुर्चीवरून उठले आणि त्या पोराला शिवराज देत म्हटले, अरे वा, छान बेटा, जवळ आहे, छान बेटा जवळ आहे. म्हटल्यानंतर ते पोरग जवळच येत नव्हतं. राजश्री शाहू महाराज पुन्हा त्या पोराला म्हणतात, अरे बाळा जवळ आहे. ते पोरग जात आले ना, पुन्हा राजश्री शाहू महाराज म्हणतात, अरे बाळा जवळ आहे, अरे तुला मला मिठीत घ्यायचंय. ते पोरग जात आले ना. शेवटी त्याचा जो आजोबा आहे तो आजोबा म्हणला, महाराज हे पोरग जे आहे ते पोरग खूप छान गात आहे, मात्र कानानं बहिर आहे, कानानं बहिर आहे, त्याला आवाज ऐकायला येत नाही. राजश्री शाहू महाराजांना प्रचंड वेदना झाल्या. त्या पोराला राजश्री शाहू महाराजांना आपल्या गाडीत घातलं. डॉक्टर भेली नावाचं डॉक्टर व्हेली जो मोठं हॉस्पिटल होतं, म्हणजे मशिनरीचं हॉस्पिटल होतं. या मशिनरीच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व्हेली नावाचा एक चांगला तज्ञ होता. त्याच्यावरती उपचार केलं आणि हा पोरगा नारायण राजहंस, म्हणजे ज्याचं पुण्यामध्ये तुम्ही गेलात बालगंधर्व पाहता, तो बालगंधर्व ज्याने भारतामध्ये नावलौकिक कमवला, तो पहिला असणाऱ्या पोरावरती इलाज करणारा राजश्री शाहू महाराज होते. हे आमच्या लोकांना कळत नाही.